पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. तर याआधी कसं होतं की पोलीस भरती कधी निघायची याबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नसायची. कधी 1 वर्ष आड करून पोलीस भरती निघायची, तर कधी 2 वर्षानंतर पोलीस भरती निघायची. पण यावेळेस असं होणार नाही. कारण पोलीस भरतीचं जे वेळापत्रक जाहीर होणार आहे, जसं MPSCनं त्यांचं वेळापत्रक जाहीर केलेलं असतं, जे कंबाईन गट ब आणि गट कच्या एक्झाम कधी होणार, कधी ॲड पडणार, त्यांच्याबद्दल एक्झाम कधी होणार, या सर्व गोष्टींचं वेळापत्रक त्यांनी आधीच जाहीर केलेलं असतं. त्याचप्रमाणे आता पोलीस भरतीचं सुद्धा वेळापत्रक जाहीर होणार आहे, की कोणत्या महिन्यामध्ये ॲड येणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये रिक्त जागेची मागणी होणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत, कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरून घेणार आहेत, कोणत्या महिन्यामध्ये मैदानी चाचणी होणार आहेत आणि कोणत्या महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहेत. ह्या सर्व गोष्टीचं आता वेळापत्रक जाहीर होणार आहे आणि ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण यानुसार आपल्याला आता दरवर्षी पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. दरवर्षी पोलीस भरती होत असेल तर ह्यामुळं आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. जी पोलीस भरतीची जी मनापासून तयारी करतात अशा सर्व विद्यार्थ्याला याचा भरपूर फायदा होणार आहे. आता या निर्णयामुळे होणार आहे काय? तर आता पहिले कसं होतं, तर आपल्याला भरती कधी होणार हे माहीत नव्हतं. मग त्यामुळं काय करायचे मुलं वर्ष 2-2 वर्ष कंटिन्यू अभ्यास करायचे. आता आपल्याला जर वेळापत्रक माहीत झालं तर पोलीस भरतीचा अभ्यासक्रम हा कंप्लीट 6 महिन्याचा असतो. तर ज्या महिन्यामध्ये ॲड येणार आहेत त्याच्या 6 महिन्यापासून आपण तयारी करू शकतो. त्यामुळं हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा फायदा यामध्ये होणार आहे. त्यानंतर आपल्याला भरतीची तारीख माहिती असल्यामुळं आपल्याला अभ्यासाचं नियोजन करता येतं. अभ्यासाचं नियोजन लावता येतं, की कुठल्या महिन्यापासून आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर अभ्यासाचं नियोजन लागल्याच्यानंतर ग्राउंड कधी होणार आहे हे आपल्याला माहीत असल्याच्यानंतर आपण ग्राउंडची तयारीसुद्धा त्याच पद्धतीने करणार आहोत. त्यामुळं आपल्याला याचा पण मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पोलीस भरतीचं वेळापत्रक जाहीर झाल्याच्या नंतर आपण त्याचप्रमाणे अभ्यासाचं आणि ग्राउंडचं नियोजन लावू शकतो, की आणि हा पोलीस भरतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात चांगला निर्णय आहे, जो की दरवर्षी पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. आणि वेळापत्रक जाहीर झाल्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन राहणार नाही, कारण आपल्याला सर्व गोष्टीचं नियोजन सहजपणे लावू शकता येणार आहे.